रामराम मंडळी, एका पाठोपाठ एक असे कुकर 2 चढवून घेतले होते. एकामध्ये बटाटे आणि एकामध्ये छोले. तुम्हाला सगळ्यांना जर माहीत नसेल तर मी परत एकदा सांगते, ज्यांना माहीत नाही त्यांना. मी एक छोटंसं क्लाउड किचनसुद्धा चालवते, ज्याच्यामध्ये मी प्री बुकिंग्स घेते. कारण मग मला समजतं की किती ऑर्डर्स त्याप्रमाणे आपल्याला बनवायच्या आहेत. कारण मिष्टी आणि मिहीरमधून मला फारसा वेळ मिळत नाही, पण हा माझा छंद आहे. मला खूप आवडतं हे सगळं करायला, त्यामुळे मी थोडंसं कष्ट पडले तरी पण मी करते. तर ही अशी बेसिक तयारी सगळी मी करून घेतली होती. टिक्की वगैरे सगळं करून घेतलं होतं. आलू टिक्की म्हणजे पॅटीस बनवण्यासाठी बटाट्यामध्ये आलं आलं लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकली होती, हळद टाकली होती, हिंग टाकलं होतं थोडंसं आणि पोहे भिजवून टाकले होते. त्याच्यामुळे छान असं बाइंडिंग छान येतं आणि खरपूस छान लागतात. आणि त्या टिक्क्या करून मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवते, अर्धा ते 1 तास. तर छान अशा क्रिस्पी होतात जेव्हा आपण त्यांना भाजून घेतो तेव्हा. आणि इथे ही फोडणीची तयारी चालू आहे. ह्या ज्या टिक्क्या दिसतात या मिष्टीसाठी साध्या टिक्क्या करून घेतल्या होत्या, कारण मिष्टीला सध्या बरं नाही आहे, त्यामुळं तूच घाल असं चालू होतं. त्यामुळं मीच तिला भरवत होते मध्ये मध्ये आणि हे इकडे अशी फोडणी पण देणं माझं चालू होतं. कांदा, टमॅटो, अशी आलं लसूण ठेचलेली पेस्ट, ह्याच्यामुळे छान असा स्वाद येतो आणि कोणत्याही पदार्थाचा स्वाद खूप छान येतो आणि खमंगसुद्धा होतात कोणतेही पदार्थ. आणि एकीकडे हे सगळं उकळत असताना टिक्क्या एकीकडे मी भाजून घेतल्या आणि ऑर्डर पॅक करून त्यांना देऊन आले. त्यांचा नंतर मला फीडबॅकसुद्धा आलेला आहे की खूप छान झालं होतं. मेन म्हणजे त्यांना पार्सल जे मी पॅकिंग दिलं होतं ते खूप छान आवडलं त्यांना. त्यांचाही फोन करून मला सांगितलं की खूप छान सगळं झालं होतं. बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.